नवीन आणलेला पाटा वरवंटा रोजच्या वापरासाठी कसा तयार करायचा, त्याला सीझनिंग कसं करायचं ते आता आपण पाहणार आहोत. तशात तर भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने याला तयार केलं जातं, पण मी याला रोजच्या वापरासाठी कसं तयार करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्कार, मी धनश्री. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन पाटा वरवंटा घेताना एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की त्याचा दगड चांगला असला पाहिजे. तुम्हाला जर व्यवस्थित समजत नसेल तर तुम्ही यात वयस्कर मंडळींची मदत घेऊ शकता. तर सगळ्यात आधी पाटा आणि वरवंटा स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्यायचा. त्यानंतर आम्ही त्यावर थेट तांदूळ वाटून घेणार आहोत. काही जण तांदूळ थोडा वेळ भिजत ठेवून मग वाटतात, पण आमच्याकडे डायरेक्ट तांदूळ वाटले जातात. आता पाट्यावर थोडं थोडं पाणी घालत तांदूळ सगळ्या बाजूंनी वाटून घ्यायचं. पाट्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात व्यवस्थित फिरवायचं, जेणेकरून त्यावरची खर किंवा दगडाचे बारीक कण पूर्णपणे निघून जातात. वरवंटा सुद्धा गोल गोल फिरवत सगळीकडून वाटून घ्यायचा, म्हणजे पाट्यासोबत वरवंटाही व्यवस्थित वापरासाठी तयार होतो. आता तुम्ही पाहू शकता मी सगळं व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर हे सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. काही जण यासाठी वेगवेगळं धान्य सुद्धा वापरतात, जसं की बाजरी, ज्वारी किंवा मोठं मीठ सुद्धा वापरू शकता. फक्त 2 ते 3 वेळा व्यवस्थित वाटून घ्यायचं, म्हणजे सगळी दगडाची कच निघून जाते. आणि आता तांदूळ दळून झाल्यानंतर याच्यावर मी पालकाच्या काड्या वाटून घेत आहे. तुम्ही कोणत्याही पालेभाजीच्या काड्या वापरू शकता, कोथिंबीर, मेथी किंवा इतर कोणतीही पालेभाजी. यामुळे जर पाट्यावर अजून थोडेफार दगडाचे बारीक कण शिल्लक असतील तर तेही निघून जातात आणि पाटा अजून स्वच्छ होतो. त्यामुळे हेही व्यवस्थित सगळीकडून वाटून घ्यायचं. आता हे वाटून झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि पाटा वरवंटा स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा. आता पुढची स्टेप म्हणजे तेल आणि हळद लावायची. मी एका वाटीत तेल आणि हळद एकत्र करून घेतलेली आहे. ते मिश्रण पाट्याला आणि वरवंटाला सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचं. आता तेल लावण्याचं कारण म्हणजे पाटा गुळगुळीत होतो आणि वापरायला अजून चांगला तयार होतो. आणि हळद का लावतो, कारण हळद ही जंतुनाशक असते, त्यामुळे पाटा स्वच्छ आणि सुरक्षित राहायला मदत होते. आता हळद आणि तेल लावून झाल्यानंतर हा पाटा रात्रभर तसाच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी गरम पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा. मग आपला पाटा वरवंटा वापरासाठी पूर्णपणे तयार झाला. आणि हो, ही पद्धत काही नवीन नाही. आपल्या आई आजीपासूनच अशी पाटा वरवंटा तयार करण्याची पद्धत चालत आलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.